धाराशिवमधल्या परांडा तालुक्यातील लाखी गावात मुसळधार पावसाने पूर्णपणे हे गाव पाण्याखाली गेलंय। अनेकांच्या घरातील वस्तू वाहून गेल्या तर उरलेल्या वस्तू पूर्णपणे भिजल्या। गावातील शाळेतील सर्वच खोल्यांमध्ये चिखल झाला आणि यामध्ये विद्यार्थ्यांची महत्त्वाची कागदपत्र, वह्या, पुस्तकं देखील भिजली आहेत। पाणी ओसरल्यावर आता शिक्षक आणि विद्यार्थी उरली कागदपत्र सुकवण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात। गावकरी भिजलेली ज्वारी वाळत घालतायत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। या लाखी गावातील लहान शाळकरी मुलांचं भविष्य पावसानं वाहून नेलेलं आहे। ही समोरची पुस्तकं, शाळेत असल्या वेगळ्या नोंदवही, शाळेतील साहित्य सगळं भिजून गेलेलं आहे आणि ते वाळू घालण्याचा प्रयत्न आणि ते हडकवण्याचा प्रयत्न शिक्षक आणि विद्यार्थी करीत आहेत। यामध्ये त्यांची हजेरी आहे, TC बुक आहे, वेगवेगळी पुस्तके आहेत, त्यांचे नोट्स आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षक हजेरी असेल, प्रकल्प आहे, अशी सगळी वेगळी ही पुस्तकं, वह्या आहेत। त्या शाळेमधल्या सगळ्या खोल्यांमध्ये पाणी घुसलं, पूर्ण ही इमारत पाण्याखाली गेली आणि मध्ये हे बघा चिखल झालेला आहे। हा पूर्ण चिखल झालेला आहे। वर्गात मुलं बसू शकत नाहीत अशी ही अवस्था आहे। या लाखी गावातील विद्यार्थ्यांचं हे भविष्य आणि आता पोटासाठी अनेक शेतकरी कुटुंबांना काय खायचा असा प्रश्न आहे। गहू आहे, हे सगळं वाळू घालतायत, थोडं ऊन पडलेलं आहे, वाळू घालतायत जेणेकरून ते वाळल्यानंतर त्याचा उपयोग होईल। या पावसानं, या अतिवृष्टीमुळं किती वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि किती मोठा धक्का या आजूबाजूच्या सगळ्या गावकऱ्यांना बसलाय। विशेषतः परंडा तालुक्यातलं, भूम तालुक्यातली अनेक गावं ही अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या संकटामध्ये या अतिवृष्टीमुळे अडकलेली आहेत। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम TV, लाखी, परंडा तालुका। शाळेमध्ये ज्यावेळेस रात्री पाऊस आला त्यामुळे 8 ते 9 फुटापर्यंत शाळेमध्ये पाणी गेलं। पूर्ण कपाट पाण्याने भिजून गेलं आणि ज्यावेळेस आम्ही ते साहित्य काढलं त्यावेळेस अक्षरशः त्या कागदाचा चिखल झालेला होता। जे कागद सुरक्षितपणे काढता येत होती ती आदर आम्ही काढलेली आहेत आणि ती कागद उन्हामध्ये वाळू घातलेली आहेत। जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनरल रजिस्टर जे आहे त्या जनरल रजिस्टरमधल्या जुन्या नोंदी शाई पेनने लिहिलेल्या होत्या, त्या तर पूर्णपणे पुसून गेलेल्या आहेत आणि जुनं रेकॉर्ड देणं आता अवघड झालेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।